विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वी राज्यशास्त्र अभ्यासक्रमातील पहिलं प्रकरण अभ्यासणार आहोत. 1991 नंतरचं जग. 11वी मध्ये 1991 पर्यंत त्याच्या अगोदरचा भाग पाहिलेला आहे. या नव्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर, जागतिक स्तरावर 1991 नंतर काय घटना घडल्यात, काय परिणाम समोर आलेत याची माहिती व्हावी म्हणून हे पहिलं प्रकरण. 1989 ला बर्लिनची भिंत पडली आणि रशियाच्या विघटनाला सुरुवात झाली. सोव्हिएट रशियाच्या विभाजनाला सुरुवात झाली. 1991 ला सोव्हिएट रशियाचं विभाजन झालं. सुरुवात झाली 89 ला आणि पूर्णपणे विभाजन रशियाचं 1991 ला झालं. परिणामी शीतयुद्धाची समाप्ती झाली. आता शीतयुद्ध म्हणजे काय? अमेरिका आणि रशिया या दोन राष्ट्रांमध्ये शस्त्राशिवाय, म्हणजे शस्त्राच्या व्यतिरिक्त चाललेलं जे युद्ध होतं त्याला शीतयुद्ध असं म्हणतात. या दोन राष्ट्रांमध्ये वर्चस्वाची लढाई होती. अमेरिका आणि रशिया हे दोन्ही राष्ट्र आपलं स्वातंत्र्य, आपलं वर्चस्व, आपले अधिकार, आपली सत्ता, आपलं सामर्थ्य वाढविण्यामध्ये प्रयत्नशील होते. रशियाचं विभाजन झाल्यावर या शीतयुद्धाचा शेवट झाला. पण 1991 नंतर, म्हणजे शीतयुद्धानंतर, शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर ज्या काही घटना आपल्याला अभ्यासायचे त्याचा आढावा जर घ्यायचा असेल तर या 5 मुद्द्यांच्या आधारे घ्यावा लागेल. बघा, 1991च्या नंतर हे जे जग आहे, शीतयुद्धोत्तर काळामध्ये, शीतयुद्धाच्या समाप्तीच्या नंतर 5 मुद्द्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय. नंबर 2, एक ध्रुवीयतेचा उदय. नंबर 3, मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. नंबर 4, दहशतवाद. नंबर 5, बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकवाद. या 5 मुद्द्यांच्या आधारे शीतयुद्धोत्तर काळामध्ये घटनांचा आढावा घेता येईल. या 5 मुद्द्यांच्या आधारे हे 5 मुद्दे समजून घेतले की शीतयुद्धानंतर, शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर ज्या घटना अभ्यासायच्या आहेत ते या 5 मुद्द्यांच्या आधारे. तर आज आपण सुरुवातीला पहिल्या मुद्द्यांचा विचार करूया. बघा, शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय हा पहिला मुद्दा आहे. रशिया आणि अमेरिका यांच्यामध्ये जे सत्ता स्पर्धेचं, सामर्थ्य वाढविण्याचं एक युद्ध चालू होतं. इथे शस्त्राचा सामान नाही, परंतु छोट्या राष्ट्रांना ताब्यात घेणं, छोट्या राष्ट्रांना आपल्या गटात वाढणं आणि आपल्या गटाची, आपल्या राष्ट्राची ताकद वाढविणं, हा जो या दोन राष्ट्रांमध्ये वाद चालू होता, संघर्ष चालू होता, तो 1991 ला तो संपला. कारण रशियाचं विभाजन झालं आणि शीतयुद्ध संपलं. आता शीतयुद्ध संपल्यानंतर 2 प्रवाह या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील.
1991 मध्ये जे दोन प्रवाह समोर आले त्यातला पहिला असा आहे, स्वयं निर्णयाचा हक्क. म्हणजेच वांशिक राष्ट्रवादाचा आग्रह. स्वयं निर्णयाचा हक्क, वांशिक राष्ट्रवादाचा आग्रह. आणि दुसरा जो मुद्दा आहे द्विध्रुवीयतेचा. असत. हे बघा 1991 मध्ये जेव्हा शीतयुद्ध संपलं तेव्हाच्या कालावधीमध्ये दोन प्रामुख्याने मुद्दे समोर आले. पहिला मुद्दा असा होता की स्वयं निर्णयाचा हक्क, वांशिक राष्ट्रवादाचा आग्रह आणि द्विध्रुवीयतेचा असत. मी आत्ताच म्हटलं तुम्हाला, रशिया आणि अमेरिका या दोन राष्ट्रांमध्ये चाललेली जी सत्ता स्पर्धा आहे त्याला द्विध्रुवीयता असं म्हणतात. लक्षात घ्या, अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये चाललेलं जे सत्ता सामर्थ्य वाढविण्याची जी स्पर्धा चालू होती त्याला द्विध्रुवीयता असं म्हणतात. आणि याचा अस्त झाला. हा पहिला मुद्दा. त्यानंतर प्रत्येक या जगाच्या भागामध्ये, वेगवेगळ्या भागात स्वयं निर्णयाचा हक्क पुढे आला, वांशिक राष्ट्रवादाचा आग्रह पुढे आला. या दोन महासत्तावान काय केलं होतं की छोट्या राष्ट्रांना आपल्या ताब्यात घेतलं होतं, आपल्या गटात ओढलेलं होतं. काही वेळेला काही राष्ट्र स्वयंस्फूर्तीनं स्वतः होऊन या गटामध्ये मिसळलेले होते, तर काही वेळेला रशियाने आणि अमेरिकेने साम दाम दंड अशा माध्यमाचा वापर करून राष्ट्रांना आपल्याशी ओढलेलं होतं. परंतु जेव्हा रशियाचं विभाजन झालं, द्विध्रुवीयताचा अस्त झाला, या महासत्तामध्ये जे सत्ता संघर्ष चालू होता त्याचा शेवट झाला, तेव्हा जे राष्ट्र होते त्यांना स्वतंत्र व्हायचं होतं. त्याच्यासाठी मुद्दा उचलला गेला काही प्रांतामध्ये, काही भागामध्ये, वांशिक राष्ट्रवाद. आपण एकाच वंशाचे आहोत, आपल्या वंशाचं आपलं स्वतंत्र राष्ट्र झालं पाहिजे आणि प्रांताचा अभिमान, आपल्या वंशाचा अभिमान, त्यामुळं स्वतंत्र राष्ट्र निर्माण होण्याचा पुढे आग्रह आला. दुसरा मुद्दा असा की आमचा हक्क आम्हाला पाहिजे, आमचा निर्णय आम्ही घेणार, आम्हाला आमचा देश चालवायचा आहे, आम्ही समर्थ आहोत आमचा देश चालविण्यासाठी. म्हणजे स्वयं निर्णयाचा हक्क. एक उदाहरण पाहूया आपण. 1947 ला 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. कारण भारताच्या नेत्यांनी असं सांगितलं गेलं की आम्ही आमचा देश चालविण्यास सक्षम आहोत, आम्हाला आमची स्वतःची राज्यघटना हवी आहे, आम्हाला आमच्या देशाचा आम्ही स्वतंत्र राज्यकारभार करणार आहोत. हा मुद्दा इथे पण की आम्हाला स्वतंत्र निर्णय घ्यायला हवा, आमचा देश राष्ट्र स्वतंत्र असायला हवं, आणि म्हणून वांशिक राष्ट्रवादाचा आधार घेऊन अनेकांनी स्वतंत्र होण्याचा एक आग्रह धरला गेला, चळवळी उभारल्या गेल्या, अनेक हिंसक घडामोडी सुद्धा घडल्या गेल्या, अनेक चळवळी पुढे आल्या वांशिकतेच्या आधारावर किंवा स्वयं निर्णयाच्या आधारावर. कारण स्वातंत्र्य हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपला विकास व्हावा असं वाटत असेल, आपल्या देशाचा विकास करावा असं वाटत असेल
तर स्वतंत्रता पाहिजे. पारतंत्र्यामध्ये विकास होत नाही, गुलामीमध्ये विकास होत नाही. म्हणून काही राष्ट्रांनी स्वतःचा विकास करण्यासाठी स्वतंत्रतेची मागणी केली, स्वतंत्र होण्याचा आग्रह धरला. त्याला कारणही ठेवलं त्यांनी की आम्ही ह्या वंशाचे आहोत, आम्ही एकाच वंशाचे आहोत, त्यामुळं या वंशिकतेच्या आधारावरती आणि स्वतःचा निर्णय घेण्याचं सामर्थ्य आमच्याकडे असावं आणि यासाठी स्वतंत्र राष्ट्र उदयाला होण्याचा आग्रह धरला. म्हणून आपल्या मुद्द्यामध्ये असं म्हटलेलं आहे, नव्या राष्ट्रांचा उदय. याच कारणास्तव नव्या राष्ट्रांचा उदय झाला. एक सहज उदाहरण घेऊया आपण. भारत, अखंड भारत, परंतु भारताची फाळणी झाली. मुस्लिमांचं स्वतंत्र राष्ट्र म्हणून पाकिस्तान आणि हिंदूंचं स्वतंत्र राष्ट्र म्हणून हिंदुस्थान, असे दोन राष्ट्र समोर आले. हे जसं विभाजन झालं गेलं, त्याच पद्धतीनं काही विभाजन झाल्याची उदाहरणे आपण इथे पाहणार आहोत. पाहूया एक उदाहरणादाखल कोणते नवे राष्ट्र उदयाला आले. आता पूर्व युरोपमध्ये या वंशवादाचा जोर वाढला, त्यांच्या अपेक्षा वाढल्या, स्वतंत्र राज्यकारभार करण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण झाली. आर्थिक स्वातंत्र्य त्यांना हवं होतं, अधिक स्वातंत्र्य हवं होतं आणि म्हणून त्यांनी साम्यवादी शासनाच्या विरोधात उठाव सुरू केला. युरोपमध्ये पूर्व युरोपमध्ये ज्याप्रमाणे स्वातंत्र्यासाठी, आर्थिक स्थैर्यासाठी चळवळी पुढे आल्या, संघर्ष झाला, त्याचप्रमाणे रशिया देखील अशा प्रकारच्या स्वतंत्रतेच्या चळवळीत पुढे आल्या. कारण रशियातला काही प्रदेश राजकीय स्वातंत्र्य मिळविण्यासाठी, आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी, आर्थिक निर्णय घेण्यासाठी, स्वायत्त होण्याचा त्यांनी आग्रह धरला. मागणी जोर धरू लागली, उठाव सुरू झाले आणि आम्हाला स्वतंत्र राज्याचा दर्जा झाला पाहिजे, स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा झाला पाहिजे, अशा प्रकारची जी मागणी होती आणि ती मागणी पूर्ण होऊ लागली. नव्या राष्ट्रांचा उदय झाला. आता उदाहरण बघूया. लक्षात घ्या, युरोपमध्ये चेकोस्लोवाकियाचे विभाजन झाले. चेकोस्लोवाकिया त्याचे विभाजन झालं. या चेकोस्लोवाकियाचे विभाजन झाल्यानंतर याच्यापासून दोन राष्ट्र उदयाला आले. एक चेक गणराज्य आणि नंबर 2 स्लाव गणराज्य. लक्षात घ्या, रशियाचं विघटन झाल्यानंतर रशियामध्ये देखील स्वायत्ततेची मागणी पुढे आली. काही प्रांतांनी, काही भागांनी स्वतंत्र राष्ट्र होण्याची मागणी जोर धरली आणि म्हणून ज्याप्रमाणे युरोपमध्ये देखील चेकोस्लोवाकियाचं विभाजन झालं आणि चेक गणराज्य आणि स्लाव गणराज्य हे दोन राज्य उदयाला आले. रशियामध्ये देखील रशियाचं विभाजन झालं. आता रशियाचे विभाजन झाल्यानंतर पहा, याच्यामध्ये आर्मेनिया,
मोल्डोवा, आर्मेनिया, मोल्डोवा, रशिया, जॉर्जिया, युक्रेन, असे काही राज्य इथं स्वतंत्र झाले, स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा यांना मिळाला. म्हणजे नव्या राष्ट्रांचा उदय हा केवळ युरोपमध्ये, रशियामध्ये इथंच घडला नाही, याचा परिणाम जगातल्या इतर भागावरही झाला. जगाच्या अनेक भागात, अनेक प्रांतामध्ये ही स्वतंत्रतेची मागणी जोर धरू लागली आणि प्रत्येक प्रांत, प्रत्येक भाग स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयाला येऊ लागला. त्याच्यामध्ये काही ठिकाणी वांशिक राष्ट्रवादाचा मुद्दा घेतला, वांशिकतेचा मुद्दा घेतला. काही ठिकाणी स्वतंत्र अधिकार, स्वतंत्र निर्णय घेण्याचा मुद्दा पुढे घेतला. अशा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे स्वतंत्रतेची मागणी जोर धरली आणि अनेक असे नवे राष्ट्र उदयाला आले. आपण हा जो 1991 नंतरचं जग आहे त्यातला जो पहिला मुद्दा आपण अभ्यासला, शीत युद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय. आपण नंतरच्या तासामध्ये दुसरा मुद्दा अभ्यासणार आहोत. रशियाचं विघटन झाल्यानंतर रशियामध्ये देखील स्वायत्ततेची मागणी पुढे आली. काही प्रांतांनी, काही भागांनी स्वतंत्र राष्ट्र होण्याची मागणी जोर धरली. आणि म्हणून ज्याप्रमाणे युरोपमध्ये देखील चेकोस्लोवाकियाचं विभाजन झालं आणि चेक गणराज्य आणि स्लाव गणराज्य हे दोन राज्य उदयाला आले. रशियामध्ये देखील रशियाचं विभाजन झालं. आता रशियाचे विभाजन झाल्यानंतर पहा, याच्यामध्ये आर्मेनिया, मोल्डोवा, आर्मेनिया, मोल्डोवा, रशिया, जॉर्जिया, युक्रेन, असे काही राज्य इथं स्वतंत्र झाले, स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा यांना मिळाला. म्हणजे नव्या राष्ट्रांचा उदय हा केवळ युरोपमध्ये, रशियामध्ये इथंच घडला नाही, याचा परिणाम जगातल्या इतर भागावरही झाला. जगाच्या अनेक भागात, अनेक प्रांतामध्ये ही स्वतंत्रतेची मागणी जोर धरू लागली आणि प्रत्येक प्रांत, प्रत्येक भाग स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयाला येऊ लागला. त्याच्यामध्ये काही ठिकाणी वांशिक राष्ट्रवादाचा मुद्दा घेतला, वांशिकतेचा मुद्दा घेतला. काही ठिकाणी स्वतंत्र अधिकार, स्वतंत्र निर्णय घेण्याचा मुद्दा पुढे घेतला. अशा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे स्वतंत्रतेची मागणी जोर धरली आणि अनेक असे नवे राष्ट्र उदयाला आले. आपण एक ध्रुवीयतेचा उदय, आपण असं म्हटलं होतं की 1989 नंतर, 1991 नंतर ज्या काही घडामोडी घडल्या, शीत युद्धोत्तर काळामध्ये ज्या काही घटना घडल्या त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला 5 मुद्दे समोर ठेवावे लागतील. त्यापैकी दुसरा मुद्दा असा आहे एक ध्रुवीयतेचा उदय. आता एक ध्रुवीयता म्हणजे काय नीट समजून घ्या.
एकाच राष्ट्राची सत्ता, जगाच्या पाठीवर एकाच राष्ट्राचं वर्चस्व, त्याला एक ध्रुवीयता म्हणतात. आणि एक ध्रुवीयतेचा उदय मग जगाच्या पाठीवर, जगामध्ये अशी कोणत्या राष्ट्राची सत्ता होती? सहजच अमेरिकेचं नाव पुढे येईल. तर एक ध्रुवीयतेचा उदय म्हणजे अमेरिकेची सत्ता, अमेरिकेचं वर्चस्व पुढे आलं. आता बघा, नीट लक्षात घ्या, एक ध्रुवीयतेचा उदय म्हणजेच अमेरिकेच्या सत्तेचा उदय झाला. याच्यापूर्वी आपण द्विध्रुवीयता पाहिली, म्हणजे अमेरिका आणि रशिया या दोन राष्ट्रांचं सत्ता स्पर्धा आणि दोघांचं वर्चस्व. पण तिथे द्विध्रुवीयतेचा अस्त झाला, एक ध्रुवीयतेचा उदय झाला. आता एक ध्रुवीयता म्हणजे एकाच राष्ट्राची सत्ता, म्हणजे अमेरिकेची सत्ता, अमेरिकेचं वर्चस्व का निर्माण झालं? याला कारण कोणतं घडलं? बघा, 1990 मध्ये 1990 ला इराकनं कुवेतवर आक्रमण केलं. इराकने कुवेतवर आक्रमण. बघा, 1990 मध्ये इराक राष्ट्राने कुवेतवर आक्रमण केलं आणि कुवेतचा बराचसा भाग इराकनं बळकावला, ताब्यात घेतला. वास्तविक पाहता एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावरती आक्रमण करणं, त्याचा प्रदेश बळकावणं आणि युद्धाला तोंड फोडणं हे शांततेच्या मार्गातली घटना नाही, ही अशांततेच्या मार्गातली घटना आहे. म्हणून युनो मध्ये, आंतरराष्ट्रीय संघटनेत, युनो मध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटनेत याच्यावर चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये चर्चा झाली की इराकच्या या कृतीवर, इराकने दुष्ट कृत्य केलंय, कुवेतवर आक्रमण केलंय, कुवेतचा भाग ताब्यात घेतला, कुठंतरी याला पायबंद घातला पाहिजे, कुठंतरी याला आळा घातला पाहिजे. म्हणून युनो मध्ये असं ठरलं गेलं की इराकच्या विरोधात कृती केली पाहिजे, इराकच्या विरोधात बंड पुकारलं पाहिजे. आणि म्हणून त्याचं नेतृत्व अमेरिकेने केलं. आता युनोची संघटना 24 ऑक्टोबर 1945 ला स्थापन झाली. मुळातच आंतरराष्ट्रीय संघटनेचं, ज्याला आपण युनोची संघटना म्हणतो, युनोच्या संघटनेचं ध्येय आणि उद्देशच असा आहे जागतिक शांतता निर्माण करणं, संरक्षण निर्माण करणं. आणि 1945 ला ही जी संघटना स्थापन झाली त्याचं कारण असं होतं की पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध या दोन्ही महायुद्धाचे परिणाम समोर घेतल्यानंतर तिसरं महायुद्ध होऊ नये, आणि म्हणून जागतिक शांतता निर्माण होण्यासाठी युनोची स्थापना झाली. जेव्हा इराकनं कुवेतवर आक्रमण केलं तेव्हा युनोनं त्याची दखल घेतली आणि अमेरिकेचं नेतृत्व पुढे आणलं आणि अमेरिकेला इराकवर आक्रमण करण्यासाठी पुढे आणलं गेलं. एवढंच नव्हे तर अनेक राष्ट्र अमेरिकेच्या सोबत आले, अनेक राष्ट्रांचा पाठिंबा मिळाला आणि इराकच्या विरोधात लढाई सुरू झाली. त्याचा परिणाम असा झाला की इराकचा पराभव झाला. कुवेतचा जो भाग घेतलेला होता, जो प्रांत घेतलेला होता, तो कुवेतला परत करून टाकला. आणि इराकचा पराभव झाल्यानंतर अर्थातच अमेरिकेचं वर्चस्व वाढलं, अमेरिकेचं सामर्थ्य वाढलं. अमेरिकेचा हा जो विजय आहे तो अतिशय महत्वाचा मानला गेला. त्यावेळेसचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, त्यांचं नाव होतं जॉर्ज
एच बुश हे राष्ट्राध्यक्ष होते अमेरिकेचे. हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते आणि यांचा जो विजय आहे तो विजय एक वेगळ्या नावाने तो संबोधला गेला. खरं तर जॉर्ज बुश या विजयाचे शिल्पकार होते. इराकवर आक्रमण केल्यानंतर इराकला हरवलं, कुवेतचा प्रदेश कुवेतला परत दिला, आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये अमेरिकेचं वर्चस्व वाढलं. हा जो विजय आहे तो विजय हा त्यांनी नैतिक विजय मानला जॉर्ज बुशने आणि म्हणून त्या न्यू वर्ल्ड ऑर्डर अशी एक नवीन संज्ञा त्याला मिळाली गेली. एक न्यू वर्ल्ड ऑर्डर एक नवीन संज्ञा मिळाली त्याला. या अमेरिकेच्या या युद्धासोबत पाठिंबा देण्यासाठी रशियाचा पाठिंबा होता, चीनचा पाठिंबा होता. अशा अनेक जगातील राष्ट्रांनी स्वयंस्फूर्तीनं पाठिंबा दिला गेला आणि म्हणून अमेरिकेचं वजन वाढलं, अमेरिकेची पॉवर वाढली. एवढंच नव्हे तर अमेरिकेची सत्ता संपूर्ण जगावरती हे सिद्ध झाले. त्याला दुसरं एक कारण असं, अमेरिकेचं हे जे वर्चस्व वाढलं त्याला तशी आर्थिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती सुद्धा कारण ठरली गेली. कारण अमेरिकेचं जे धोरण होतं ते उदारमतवादी लोकशाही. हे धोरण अमेरिकेनं स्वीकारलं गेलं. म्हणजे सुशासन. आता सुशासन, उदारमतवादी आणि लोकशाही आपण पाहिलं. लोकशाहीची व्याख्या याच्यापूर्वी आपण अभ्यासलेली आहेच. जिथे न्याय व मुक्त वातावरणामध्ये निवडणुका होतात, जिथे सर्वांना स्वातंत्र्य असतं, सर्वांना हक्क असतात, जिथे विकासाची संधी असते, प्रत्येकाला निर्णय घेण्याची आणि आपल्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याची अधिकार असतो, अशा उदारमतवादी लोकशाही सुशासनाचा नारा अमेरिकेने लावला. आणि म्हणून बहुतांश राष्ट्र अमेरिकेच्या या धोरणाला प्रभावित झाले आणि अमेरिकेच्या वर्चस्वाखाली, अमेरिकेच्याच नेतृत्वाखाली राहण्यास ते तयार झाले. आणि विशेष म्हणजे आणखीन एक त्याला वर्चस्व अमेरिकेचं जे तयार झालं त्याला दुसरं आणखीन एक कारण असं होतं की सॉफ्ट पॉवर. अमेरिकेचं जे धोरण होतं ते सॉफ्ट पॉवर. आता सॉफ्ट पॉवर म्हणजे काय बघा, युद्धाचा वापर करायचा नाही, शस्त्राचा वापर करायचा नाही, धमकीचा वापर करायचा नाही, पण दुसऱ्या राष्ट्रांना मात्र आपल्याकडे वळवायचं. हे जे आहे याला सॉफ्ट पॉवर असं म्हटलं जातं. मी याच्या अगोदर सांगितलं तुम्हाला, अमेरिका आणि रशिया जेव्हा यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू झालं, छोट्या छोट्या राष्ट्रांना साम दाम दंड पद्धतीनं ते आपलंसं करून घेऊ लागले. परंतु इथे मात्र एक ध्रुवीयतेचा उदय जेव्हा झाला, त्याच्यामध्ये अमेरिकेची सत्ता जेव्हा पुढे आली तेव्हा सॉफ्ट पॉवरचा उपयोग केला. सॉफ्ट पॉवरचा उपयोग म्हणजे काय, ज्या राष्ट्राला ज्याची गरज आहे, जे पाहिजे ते देणे. कोणाला सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मदत पाहिजे असेल, आर्थिक क्षेत्रात मदत पाहिजे असेल, विकासाच्या दृष्टिकोनातून मदत पाहिजे असेल कोणत्या राष्ट्राला, किंवा आयात निर्यातीच्या संदर्भात कुठं मदत पाहिजे असेल, एक सहकार्याच्या भावनेतून, विकासाच्या भावनेतून अशा राष्ट्रांवर प्रभाव पाडणे, त्यांना मोहिनी घालणे
आणि आपलंसं करणे आणि आपलं नेतृत्व अबाधित ठेवणे. इथे बळाचा वापर नाही, इथे धमकीचा वापर नाही, इथे फक्त एका सॉफ्ट, एक कुशल नीती, एक कुशल नेतृत्व, सामाजिक परिस्थिती, सांस्कृतिक परिस्थिती अशा साधनांचा वापर करायचा आणि समोरच्या राष्ट्राला आपलंसं करायचं. आणि म्हणूनच प्रत्येक राष्ट्र अमेरिकेच्या जवळ आला. दुसरी गोष्ट, अमेरिकेला विरोध करणारा दुसरा राष्ट्र कुठला उभा राहिलाच नाही. एक जो होता रशिया, त्याचं विभाजन झालं गेलं. आणि एकमेव मेन पॉवर, ज्याला आपण वन वे असं म्हणू, वन मॅन शो जसं आपण म्हणतो, तसं एकमेव पॉवर, एकाची सत्ता, अमेरिकेची सत्ता जगामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून एक ध्रुवीयतेचा उदय म्हणजे अमेरिकेच्या वर्चस्वाचा उदय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपण दुसरा मुद्दा इथे संपविलेला आहे. बघा, 1990 मध्ये इराक राष्ट्राने कुवेतवर आक्रमण केलं आणि कुवेतचा बराचसा भाग इराकनं बळकावला, ताब्यात घेतला. वास्तविक पाहता एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावरती आक्रमण करणं, त्याचा प्रदेश बळकावणं आणि युद्धाला तोंड फोडणं हे शांततेच्या मार्गातली घटना नाही, ही अशांततेच्या मार्गातली घटना आहे. म्हणून युनो मध्ये, आंतरराष्ट्रीय संघटनेत, युनो मध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटनेत याच्यावर चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये चर्चा झाली की इराकच्या या कृतीवर, इराकने दुष्ट कृत्य केलंय, कुवेतवर आक्रमण केलंय, कुवेतचा भाग ताब्यात घेतला, कुठंतरी याला पायबंद घातला पाहिजे, कुठंतरी याला आळा घातला पाहिजे. म्हणून युनो मध्ये असं ठरलं गेलं की इराकच्या विरोधात कृती केली पाहिजे, इराकच्या विरोधात बंड पुकारलं पाहिजे. आणि म्हणून त्याचं नेतृत्व अमेरिकेने केलं. आता युनोची संघटना 24 ऑक्टोबर 1945 ला स्थापन झाली. मुळातच आंतरराष्ट्रीय संघटनेचं, ज्याला आपण युनोची संघटना म्हणतो, युनोच्या संघटनेचं ध्येय आणि उद्देशच असा आहे जागतिक शांतता निर्माण करणं, संरक्षण निर्माण करणं. आणि 1945 ला ही जी संघटना स्थापन झाली त्याचं कारण असं होतं की पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, या दोन्ही महायुद्धाचे परिणाम समोर घेतल्यानंतर तिसरं महायुद्ध होऊ नये. आणि म्हणून जागतिक शांतता निर्माण होण्यासाठी युनोची स्थापना झाली. जेव्हा नेतृत्व पुढे आणलं आणि अमेरिकेला इराकवर आक्रमण करण्यासाठी पुढे आणलं गेलं. एवढंच नव्हे तर अनेक राष्ट्र अमेरिकेच्या सोबत आले, अनेक राष्ट्रांचा पाठिंबा मिळाला आणि इराकच्या विरोधात लढाई सुरू झाली. त्याचा परिणाम असा झाला की इराकचा पराभव झाला. कुवेतचा जो भाग घेतलेला होता, जो प्रांत घेतलेला होता, तो कुवेतला परत करून टाकला. आणि इराकचा पराभव झाल्यानंतर अर्थातच अमेरिकेचं वर्चस्व वाढलं, अमेरिकेचं सामर्थ्य वाढलं. अमेरिकेचा हा जो विजय आहे तो अतिशय महत्वाचा मानला गेला. त्यावेळेसचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, त्यांचं नाव होतं जॉर्ज एच. बुश. हे राष्ट्राध्यक्ष होते अमेरिकेचे. हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. आणि यांचा जो विजय आहे तो विजय एक वेगळ्या नावाने तो संबोधला गेला. खरं तर जॉर्ज बुश
या विजयाचे शिल्पकार होते. इराकवर आक्रमण केल्यानंतर इराकला हरवलं, कुवेतचा प्रदेश कुवेतला परत दिला, आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये अमेरिकेचं वर्चस्व वाढलं. हा जो विजय आहे तो विजय हा त्यांनी नैतिक विजय मानला जॉर्ज बुशने. आणि म्हणून त्या न्यू वर्ल्ड ऑर्डर अशी एक नवीन संज्ञा त्याला मिळाली गेली. एक न्यू वर्ल्ड ऑर्डर, एक नवीन संज्ञा मिळाली त्याला. या अमेरिकेच्या या युद्धासोबत पाठिंबा देण्यासाठी रशियाचा पाठिंबा होता, चीनचा पाठिंबा होता. अशा अनेक जगातील राष्ट्रांनी स्वयंस्फूर्तीनं पाठिंबा दिला गेला. आणि म्हणून अमेरिकेचं वजन वाढलं, अमेरिकेची पॉवर वाढली. एवढंच नव्हे तर अमेरिकेची सत्ता संपूर्ण जगावरती हे सिद्ध झाले. त्याला दुसरं एक कारण असं, अमेरिकेचं हे जे वर्चस्व वाढलं त्याला तशी आर्थिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती सुद्धा कारण ठरली गेली. कारण अमेरिकेचं जे धोरण होतं, अमेरिकेचं जे धोरण होतं ते उदारमतवादी लोकशाही. हे धोरण अमेरिकेनं स्वीकारलं गेलं. म्हणजे सुशासन. आता सुशासन, उदारमतवादी आणि लोकशाही आपण पाहिलं. लोकशाहीची व्याख्या याच्यापूर्वी आपण अभ्यासलेली आहेच. जिथे न्याय व मुक्त वातावरणामध्ये निवडणुका होतात, जिथे सर्वांना स्वातंत्र्य असतं, सर्वांना हक्क असतात, जिथे विकासाची संधी असते, प्रत्येकाला निर्णय घेण्याची आणि आपल्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याची अधिकार असतो, अशा उदारमतवादी लोकशाही सुशासनाचा नारा अमेरिकेने लावला. आणि म्हणून बहुतांश राष्ट्र अमेरिकेच्या या धोरणाला प्रभावित झाले आणि अमेरिकेच्या वर्चस्वाखाली, अमेरिकेच्याच नेतृत्वाखाली राहण्यास ते तयार झाले. आणि विशेष म्हणजे आणखीन एक त्याला वर्चस्व अमेरिकेचं जे तयार झालं त्याला दुसरं आणखीन एक कारण असं होतं की सॉफ्ट पॉवर. अमेरिकेचं जे धोरण होतं ते सॉफ्ट पॉवर. आता सॉफ्ट पॉवर म्हणजे काय बघा, युद्धाचा वापर करायचा नाही, शस्त्राचा वापर करायचा नाही, धमकीचा वापर करायचा नाही, पण दुसऱ्या राष्ट्रांना मात्र आपल्याकडे वळवायचं. हे जे आहे याला सॉफ्ट पॉवर असं म्हटलं जातं. मी याच्या अगोदर सांगितलं तुम्हाला, अमेरिका आणि रशिया जेव्हा यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू झालं, छोट्या छोट्या राष्ट्रांना साम दाम दंड पद्धतीनं ते आपलंसं करून घेऊ लागले. परंतु इथे मात्र एक ध्रुवीयतेचा उदय जेव्हा झाला, त्याच्यामध्ये अमेरिकेची सत्ता जेव्हा पुढे आली, तेव्हा सॉफ्ट पॉवरचा उपयोग केला. सॉफ्ट पॉवरचा उपयोग म्हणजे काय, ज्या राष्ट्राला ज्याची गरज आहे, जे पाहिजे ते देणे. कोणाला सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मदत पाहिजे असेल, आर्थिक क्षेत्रात मदत पाहिजे असेल, विकासाच्या दृष्टिकोनातून मदत पाहिजे असेल कोणत्या राष्ट्राला, किंवा आयात निर्यातीच्या संदर्भात कुठं मदत पाहिजे असेल, एक सहकार्याच्या भावनेतून, विकासाच्या भावनेतून अशा राष्ट्रांवर प्रभाव पाडणे, त्यांना मोहिनी घालणे आणि आपलंसं करणे आणि आपलं नेतृत्व अबाधित ठेवणे. इथे बळाचा वापर नाही, इथे धमकीचा वापर नाही, इथे फक्त एका सॉफ्ट, एक कुशल नीती, एक कुशल नेतृत्व, सामाजिक परिस्थिती, सांस्कृतिक परिस्थिती अशा साधनांचा वापर करायचा आणि समोरच्या राष्ट्राला आपलंसं करायचं. आणि म्हणूनच प्रत्येक राष्ट्र अमेरिकेच्या जवळ आला. दुसरी गोष्ट, प्रत्येक राष्ट्र अमेरिकेच्या जवळ आला
दुसरी गोष्ट, अमेरिकेला विरोध करणारा दुसरा राष्ट्र कुठला उभा राहिलाच नाही. एक जो होता रशिया, त्याचं विभाजन झालं गेलं. आणि एकमेव मेन पॉवर, ज्याला आपण वन वे असं म्हणू, वन मॅन शो जसं आपण म्हणतो, तसं एकमेव पॉवर, एकाची सत्ता, अमेरिकेची सत्ता जगामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून एक ध्रुवीयतेचा उदय म्हणजे अमेरिकेच्या वर्चस्वाचा उदय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपण दुसरा मुद्दा इथे संपविलेला आहे.